श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायण कसे करावे, नियम पूजा मांडणी 2023 हे आज आपण पाहणार आहोत. करण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र. प्रापंचिक अडचणी दूर करणारा दिव्य ग्रंथ गुरुचरित्र आहे. 26 डिसेंबर रोजी आपण सर्वजण दत्त जयंती साजरी करणार आहोत आणि म्हणूनच या सप्ताहामध्ये 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर या दरम्यान श्री गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचे आहे. आपल्या प्रापंचिक अडचणींचे समस्यांचे निवारण करण्यासाठी तसेच सर्वात महत्त्वाचे गुरु दत्तात्रयाची श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण करणे आवश्यक आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे पारायण केले असेल, परंतु काही सेवेकरी आपल्याला नवीन जोडलेले आहेत. त्यांच्यासाठी म्हणूनच सर्वांसाठी गुरुचरित्र पारायण कसे करावे, हे पारायण करत असताना कोणते साधे सोपे नियम पाळावेत, पारायणाची पूजा मांडणी कशी करावी, पूजा कशी मांडावी, उद्यापन कसे करावे, वाचन कसे करावे, हे सर्व माहिती आपण आज बघणार आहोत. गुरुचरित्र पारायण ज्या घरामध्ये सुरू असतं त्या ठिकाणी ही पारायण ऐकण्यासाठी स्वतः दत्त महाराज येतात. दत्त दर्शनाची अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. गुरुचरित्र पारायणाने नुसत्या मनोकामना पूर्ण होत नाहीत, तर दत्त दर्शनाचा साक्षात्कार देखील होतो. त्यामुळे गुरुचरित्र पारायण करताना खूप नियम पाळावे लागतात अशी शंका भीती मनात न ठेवता श्रद्धेने या दिव्य गुरुचरित्राचे पारायण करावे. आपल्यापैकी ज्यांच्या मनात असा प्रश्न आला आहे की गुरुचरित्र पारायण कसे करावे, नियम फार आहेत का, तुमच्या मनात आला असेल म्हणजे स्वतः दत्त महाराजांची स्वामी महाराजांची इच्छा आहे की तुम्ही हे पारायण करावं. त्यामुळे मनात कुठलीही शंका भीती न ठेवता आपण या सप्ताहामध्ये 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2023 या दरम्यान ही पारायण सेवा गुरुचरित्र पारायण आवश्यक करावे. गुरुचरित्र पारायणाचे नियम आपण जाणून घेऊया. गुरुचरित्र पारायण स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतो. आपल्या मनात आला आहे हे म्हणजे दत्त महाराजांची इच्छा आहे, म्हणूनच मनातील शंका भीती काढून गुरुचरित्राचे पारायण आपण अवश्य करावे. रोज पारायण सुरू करताना आपण कपाळ, दोन्ही बाहू, कंठ, हृदय, गुडघे या ठिकाणी भस्म लावावं. भस्म लावूनच आपलं रोजचं वाचन सुरू करावं. भस्म लावल्यामुळे आपल्या शरीराची शुद्धी होते. रोज वाचन करताना श्री स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांचा ओम राम चिरंजीवी नमः या मंत्राचं मनोभावे पठण करावं आणि त्यानंतरच आपलं वाचन सुरू करावं. गुरुचरित्र पारायणाच्या ठिकाणी 2 आसन ठेवावीत. एक आपल्याला बसण्यासाठी, दुसरं दत्त महाराजांसाठी. पारायण सुरू असताना दत्त गुरु स्वतः येतात आणि आपलं गुरुचरित्र पारायण श्रवण करतात अशी श्रद्धा आहे आणि अनुभव देखील आहेत. वाचन कसं करायचं, अगदी मोठ्याने पण नाही आणि मनात पण नाही करायचं. कारण वाचनाचे जे उच्चार असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये स्पंदन निर्माण होतात, ज्यामुळे आपल्या घरातील वातावरणाची शुद्धी होते. वाचन सुरू असताना मध्येच सारखं उठायचं नाही. पाणी जर आपल्याला तहान लागत असेल तर थोडंसं पाणी तांब्याभर जवळ घेऊन बसायचं आहे. मध्ये बोलायचं नाही. काही अपरिहार्य कारणांमुळे जर उठावं लागलं तर पाय स्वच्छ धुवून यायचं, हातपाय स्वच्छ धुवून यायचं आणि गोमूत्र शिंपडूनच पुन्हा वाचायला बसायचं. गुरुचरित्र पारायणाच्या 1 दिवस अगोदर 4 कुत्रे आणि एका गाईला गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. आपल्याला आपलं देवघर स्वच्छ करून घ्यायचं, गोमूत्र शिंपडून घ्यायचं, संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडावं, देवघराजवळ गोमूत्र शिंपडावं. वाचन कधी करावं, दिवसभरात आपण कधीही वाचन करू शकता, परंतु पहाटे किंवा सकाळी एकाग्रता चालली जाते, म्हणून सकाळी जास्तीत जास्त वाचन करता येते. तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दिवसभर केव्हाही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते. एवढा वेळ सोडून दिवसभरात कधीही आपण संध्याकाळपर्यंत वाचन करू शकतो. शरीराने मनानं ब्रह्मचर्य पाळायचं. खाण्यापिण्याचे महत्त्वाचे नियम पाळायचे. हॉटेलचे किंवा बाहेरचे जेवण खायचे नाही. परान्न पाळायचं. कांदा, लसूण, मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचं. मग पारायण काळात खायचं काय, दूध, पोळी खाऊ शकता, भाजी पोळी खाऊ शकता, भात
देखील खाऊ शकता, परंतु भात खाल्ल्याने झोप येते, आळस येतो, म्हणून भात खाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवावं. उपवास करायची गरज नाही. पारायण सुरू असताना कुठल्याही अंत्यविधीला किंवा वर्ष सुतक पडला असेल किंवा कोणत्याच ठिकाणी आपण पारायण थांबवायचं आहे. दुसऱ्या कोणाकडून तरी पारायण ते वाचून करून घ्यायचं आहे, अर्धवट सोडायचं नाही. महिलांच्या बाबतीत जर बेटा अडचण आली तर तेवढा दिवस सोडून द्या. जरी आपलं वाचन दत्त जयंती होऊन गेल्यावर संपलं तरी चालेल, परंतु पारायण पूर्ण करायचं. पारायण काळात दत्तगुरूंना रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरात जो आपण नैवेद्य बनवतो तो दाखवायचा आहे. सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे. रोज आपलं वाचन झाल्यानंतर रात्री विष्णू सहस्त्रनाम किंवा क्षमापण स्तोत्र वाचायचं आहे. असं केल्याने दिवसभरात आपल्या वाचनात काही त्रुटी राहिली असेल तर त्याची दत्तगुरूंना क्षमा मागायची आहे. पारायण काळात दत्तगुरूंचा आपल्या घरामध्ये वास असतो, म्हणून शांतता पाळायची, भांडण कलह होऊ द्यायचे नाही. आणखी एक महत्त्वाचा नियम, गादीवरती किंवा पलंगावरती झोपू नका. जमिनीवर घोंगडी किंवा चटई अंतरायची, त्यावरती झोपायचं. पारायण काळात आपण अखंड दिवा प्रज्वलित करायचा असतो. दिवा विझणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. अनावधानाने विझलाच तर दत्तगुरूंची क्षमा मागायची आहे, पुन्हा प्रज्वलित करायचा आहे. गुरुचरित्राची पोथी असेल तर तिचं 8 दिवस पावित्र्य पाळायचं आहे. ही पोथी आपण वाचन झालं की एका स्वच्छ वस्त्रामध्ये झाकून ठेवायची आहे. रोज पोथीचे हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे, नंतरच वाचन सुरू करायचं आहे. यातील महत्त्वाचे जेवढे नियम आहेत ते सर्व नियम पाळावे. शुद्ध भाव ठेवावा, श्रद्धा ठेवावी. दत्तगुरूंचा साक्षात्कार, त्यांची दिव्य अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. तर गुरुचरित्राची मांडणी कशी करायची हे आपण जाणून घेऊयात. त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात. एक कलश किंवा तांब्याचा शुद्ध पाण्याने भरलेला तांब्या. स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यावी. दत्त महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यावी. पंचामृत, एक नारळ, फूल, हार, वेड्याची पानं, सुपारी, हळकुंड, बदाम इत्यादी साहित्य. गुरुचरित्र पारायण पूजेची मांडणी. देवघराजवळ जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. आपल्याला 2 पाट लागतील किंवा 2 चौरंग घ्यावेत. एका चौरंगावरती किंवा पाटावरती स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा. त्यांच्या समोरील जो पाट आहे किंवा चौरंग असतो त्यावरती गुरुचरित्राची पोथी ठेवायची आहे. ही संपूर्ण जागा गोमूत्राने सुचिरभूत करून घ्यायची आहे. त्यानंतर या पाटावरती किंवा चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र मांडायचं आहे. फोटो नसला हरकत नाही. अशा पद्धतीने स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा फोटो मांडून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तूप नसेल तर तेलाचाही करू शकता. या दिव्याचं पूजन करायचं आहे. हळद, अक्षता, फूल व्हायचे आहेत. नंतर आपण पहिल्या 3 बोटांनी भस्म लावून घ्यायचं आहे. गुरुचरित्र पारायणाचा संकल्प करत असताना आपल्या उजव्या हातामध्ये 1 चमचा पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यावं. मनोमन दत्त महाराजांचा स्मरण करायचं आहे आणि म्हणायचं आहे, श्री गुरुदेव दत्त, मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या अक्षय प्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी गुरुचरित्र पारायणाची ही सेवा करत आहे. दत्त महाराज, माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्यावी अशी विनंती करतो. तामणामध्ये हातातील पाणी सोडून द्यायचं आहे. नंतर आपल्याला गणपती पूजन करून घ्यायचं आहे. संकल्प केल्यानंतर आपण आता गणपतीच्या पूजा करूयात. एका तांब्यामध्ये थोडासा अक्षत घ्यायचा. गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची. मूर्ती नसेल तर सुपारी घ्यायची. गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने, नंतर पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे. गणपती बाप्पांना स्नान घातल्यानंतर त्यांची आपण चौरंगावरच स्थापना करायची आहे. चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करावी. या मूर्तीला हळद, कुंकू, अक्षता, गंधाक्षता, फुलं व्हावीत आणि ओम श्री महागणपते नमः गंध अक्षता पुष्पम समर्पयामी असं म्हणायचं आहे. आणि नंतर कलश स्थापना करून घ्यायची आहे. शुद्ध जलाने भरलेला एक तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल टाकायचं आहे. 1 सुपारी टाकायची आहे. त्यावरती विड्याची 5 पाने ठेवायची आहेत. गणपती बाप्पांच्या शेजारी चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. त्यावरती कलश स्थापन करायचा आहे. तांब्यावरती खालून वर कुंकवाने 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत. या कलशाची हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे. ओम श्री वरुणाय नमः. कलश पूजन म्हणजेच आपण वरुण देवतेची पूजा करत असतो. गुरुदत्त महाराजांची पूजा.
आपल्या देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती जर मूर्ती नसेल तर सुपारी घ्या. तामणामध्ये सुपारी किंवा गुरुदेव दत्ताची मूर्ती थोड्याशा अक्षता ठेवून त्या ठिकाणी ठेवायची आहे. श्री दत्तगुरू महाराजांना म्हणजेच मूर्तीला आपण आता महाअभिषेक करणार आहोत. प्रथम शुद्ध पाण्याने नंतर पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने दत्तगुरूंना स्नान घालायचे आहे. स्नान झाल्यानंतर चमच्याने किंवा पळीने थोडं पाणी टाकून दत्तगुरूंना आपण पुरुष सूक्ताचा अभिषेक करणार आहोत. दत्तगुरूंना अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. चौरंगावरती थोडीशी अक्षता ठेवून त्या ठिकाणी दत्तगुरूंची मूर्ती स्थापन करून घ्यायची आहे. तर गंधाक्षता फूल व्हायचा आहे. तसेच दत्तगुरूंचा आवडता भस्म त्यांच्या देखील कपाळाला, छातीला दोन्ही भाऊंना लावायचा आहे. दत्तगुरूंना तुळशीपत्र आवश्यक अर्पण करायचं आहे. दत्तगुरूंची जर मूर्ती नसेल तर त्या ठिकाणी आपण त्यांचे प्रतीक म्हणून एक सुपारी स्थापन करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांची पूजा. आपल्या देवघरात जर स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीला देखील तामणामध्ये घ्या. प्रथम शुद्ध पाण्याने, नंतर पंचामृत, पुन्हा पाण्याने स्वामींना स्नान घाला. स्नान झाल्यानंतर पुरुष सूक्ताचा पठण करून घ्या. स्वामींना देखील अभिषेक करा. अभिषेक झाल्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती दत्तगुरूंच्या शेजारी थोडेसे तांदूळ ठेवा. स्वामींची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन करा. त्यांना देखील गंधाक्षता फूल व्हावी, तसंच भस्म लावावं. गुरुचरित्र पारायणाची पूजा करून घ्यायची आहे. आता आपल्याला देवघरातील शंख आणि घंटा घ्यावी. उजव्या हाताला शंखाची स्थापना करावी. डाव्या बाजूला घंटेची स्थापना करावी. शंखाला गंध लावावा. घंटेला गंधाक्षता फूल व्हा. कलश ज्या ठिकाणी स्थापन केला आहे कलशाच्या समोर जोड पानावरती एक सुपारी, हळकुंड, एक बदाम ठेवायचा आहे. ही सर्व पूजा सुरू असताना मनातल्या मनात गुरु दत्तात्रयांचा मंत्र ओम राम चिरंजीवी नमः किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र मनातल्या मनात पठण करायचा आहे. आपण पूजेमध्ये जे फोटो मांडला आहे, स्वामींचा फोटो असेल, नवनाथ महाराजांचा फोटो असेल, श्री गुरु दत्तात्रयांचा फोटो असेल, या प्रत्येक फोटोची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, गंधाक्षता फूल व्हायची आहे. दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना, नवनाथांना भस्म अतिशय प्रिय आहे म्हणून त्यांना भस्म देखील लावायचा आहे. फुलांचे हार घालायचे आहे. दत्त महाराजांना हार घालायचा आहे. स्वामी महाराजांनाही घालायचा आहे. नवनाथांना घालायचा आहे. तसेच आपल्याला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आणि दत्त महाराजांना बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे. रोज असे 2 आसनं घ्यायची आहेत. आपलं वाचन सुरू असताना स्वतः दत्त महाराज पारायणाच्या वेळी फेरी मारतात. आपलं पारायण, आपलं वाचन, श्रवण करतात. अशा रीतीने पूजा मांडणी झाल्यानंतर या चौरंगाच्या पुढचं एक पाठ ठेवायचा आहे किंवा चौरंग ठेवावा. गुरुचरित्राच्या पोथीसाठी आपण हे असं म्हणून घेणार आहोत. रोज पोथी वाचन करताना या आसनावरती, या पाटावरती ठेवूनच पोथीचं वाचन करायचं. काय करायचं, या पाटावरती स्वच्छ वस्त्र ठेवावं. लाल किंवा पिवळं कुठल्याही वस्त्र चालेल. त्यावरती थोडीशी अक्षता ठेवाव्या. अक्षतावरती गुरुचरित्राची पोथी ठेवावी. या पोथीची पंचोपचारिक पूजा करायचं. या पोथीची पंचोपचारिक पूजा करायची. हळद, कुंकू, अक्षता, नंदा अक्षता फुलं व्हायची. सरस्वती नमः. पारायण सुरू असताना पोथीचे पावित्र्य जपायचं. रोज वाचन करण्या अगोदर पोथीची पूजा करायची. पूजा झाल्यानंतरच पोथीचं वाचन करायचं. पोथी उचलून हातात घ्यायची नाही आहे. त्याच ठिकाणी आसनावरती म्हणजे पाटावरती ठेवून तिचं वाचन करायचं. आपलं वाचन झालं की पोथी स्वच्छ वस्त्रामध्ये झाकून ठेवायची. पोथीची पूजा झाल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा. हा दिवा पारायणाच्या काळात विझणार नाही याची काळजी करायची. चुकून वाऱ्याने अनावधाने जर विझलाच कुठलीही शंका मनात न आणता दत्त महाराजांची क्षमा मागून दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा. अशा पद्धतीने पोथीची पूजा केल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना ओम रामचंद्राय नमः या मंत्राचा एक माळ पठण करायचा आहे. गायत्री मंत्राचं एक माळ पठण करायचं आहे आणि वाचनाला सुरुवात करायची आहे. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. 10 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथ्या दिवशी 20 ते 35, 5व्या दिवशी 36 ते 38, 6व्या दिवशी 39 ते 43, 7व्या दिवशी म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी 44 ते 53 असे अध्याय वाचन करायचे आहे.
रोज आपलं वाचन झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोथीला तसेच दत्त महाराजांना आपण घरात जे अन्न बनवतो ते नैवेद्य दाखवायचं आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला आरती करायची आहे. गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन कसे करायचे याविषयी आपण जाणून घेऊया. दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजे सप्ताहाच्या शेवटचा दिवस 26 डिसेंबर रोजी दत्त जयंतीच्या दिवशी आपले संपूर्ण वाचन पूर्ण करायचे आहे. 44 ते 53 अध्याय वाचायचे आहेत. या दिवशी उपवास असतो म्हणून उद्यापन दुसऱ्या दिवशी करायचं आहे. म्हणजे 27 डिसेंबर रोजी आपल्याला उद्यापन करायचं आहे. उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ होऊन शुचिर्भूत होऊन संपूर्ण पूजेची गंधाक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे. पूजा साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. पुरणाचं नैवेद्य घ्यायचं आहे. घेवड्याच्या शेंगाची भाजी जी दत्त महाराजांना प्रिय आहे ती नैवेद्यामध्ये अवश्य ठेवायची आहे. ते नसेल जमत तर तुम्ही कोणताही नैवेद्य बनवू शकता. एकूण 5 नैवेद्य बनवायचे आहेत. पहिला नैवेद्य दत्तांसाठी, दुसरा स्वामी समर्थ महाराजांसाठी, तिसरा कुलदेवतेसाठी, चौथा गुरुचरित्राच्या पोथीसाठी, 5वा गायीसाठी. पूजा झाल्यानंतर गायीचा नैवेद्य गायीला देऊन यायचा आहे. बाकी नैवेद्य घरातील सर्व सदस्यांनी खायचे आहे. प्रथम आरती करायची आहे. शक्य झाल्यास एखाद्या मेहून किंवा जोडपं कमीत कमी 1 सव्वाशेर अवश्य जेव घालायचा आहे. तसंच या दिवशी एखादं याचक भिकारी आपल्या दारावर जर आला तर त्याला रिकामा जाऊ द्यायचा नाही. उद्यापनानंतर संपूर्ण पूजा साहित्य तसेच ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर गंधाक्षता फुलवायची आहेत आणि पूजा हलवायची आहे. पूजा हलवल्यानंतर पूजा साहित्याचे काय करायचे? कलशातील तांब्यातील जे पाणी असतं ते संपूर्ण पाणी ते आपल्या घरामध्ये आजूबाजूला शिंपडून घ्यायचं आहे. नारळ जो असतो त्याचा फोडून प्रसाद करायचा. सुपारी, हळकुंड, बदाम, विड्याची पानं ही पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत. श्री स्वामी समर्थ. ओम राम चिरंजीवाय नमः. दत्त महाराजांचा कुठलाही मंत्र, विष्णू सहस्त्रनाम अवश्य पठण करा. संकल्प करून पारायणाचे नियम पाळून गुरुचरित्र पारायण आपण अवश्य करावे. एका बैठकीत जरी एवढे अध्याय वाचून नाही झाले हरकत नाही. थांबून दिवसभरात आपलं वाचन पूर्ण करावं. आपल्या सर्वांच्या मनोकामना दत्तगुरु पूर्ण करू हीच दत्तगुरूंच्या चरणी, स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.